Hello student, we are going to study here living world and classification of microbes. Let's continue this chapter, part number 3. So second example is here protozoa, size approximately 200 micrometer. First, protozoans are found in soil, fresh water and seawater. Some are found in the body of other organisms and are pathogenic. These protozoans found in soil as well as also fresh water, seawater, and some are found in the body of other organism and are pathogenic. म्हणजेच माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. Whenever second point, these are unicellular organism with eukaryotic cells. दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एकपेशीय सजीव असतात. There is a great variation in a cell structure, organ of locomotion and modes of nutrition among protozoans. प्रोटोझोआच्या पेशीरचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. The organism reproduce by simple cell division. याचं जे प्रजनन आहे ते द्विखंडन पद्धतीनं होतं. उदाहरणार्थ या ठिकाणी एक्झाम्पल अमिबा, पॅरामोशियम, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. ते कुठं आढळतात? अमिबा, पॅरामोशियम तर गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात. त्यानंतर अँटामिबा, हिस्टोलिटिका आणि कॉज अमिबियोसिस म्हणजे अमांश होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे एखाद्याच्या पोटामध्ये हे गेल्यानंतर त्या पोटामध्ये त्रास जाणवतो आपल्याला. सम पेन्स ऑकर इनसाइड द स्टमक. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स कॉज मलेरिया. त्याला आपण हिवताप म्हणतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स याच्यामुळं मलेरिया, हिवताप होण्यास कारणीभूत ठरणारे असे हे जीवाणू आहेत. त्यानंतर युग्लिना इज अ ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया. So some diagrams like Paramecium, Entamoeba is given in this book. The next bacteria is the fungi. Size approximately 10 micrometer to 100 micrometer. These are found on decaying organic matter and dead bodies of plant and animals. कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये आढळतात. These are the eukaryotic organism. Some are unicellular and other are visible with naked eyes. दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव असून कवकांच्या काही प्रजाती या आपल्याला डोळ्याने देखील दिसतात. सॅप्रोफायटिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांमधून अन्न शोषण करतात. They reproduce sexually and asexually by cell division or by budding. त्यांचं जे प्रजनन आहे लैंगिक पद्धतीनं आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीनं देखील होऊ शकतं. प्रजनन हे लैंगिक पद्धतीनं आणि द्विखंडन व मुकुलायन या अलैंगिक पद्धतीनं देखील होतं. प्रजननाच्या दोन पद्धती आहेत. फर्स्ट इज द sexually and another is the asexually. For example, baker's yeast, candida, मशरूम. मशरूमला आपण अळंबी देखील म्हणू शकतो. देन फोर्थ वन इज द algae. Size approximately 10 micrometer to 100 micrometer. They are aquatic. शैवाळ हे आपल्याला पाण्यात वाढताना दिसून येतं.
म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ॲक्वॅटिक हा शब्द वापरलेला आहे. दे आर ॲक्वॅटिक, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. युकॅरियोटिक मीन्स दृश्य केंद्रकी, देअर organelles and nucleus we can see with the help of the microscope, so that's why they are called eukaryotic. Unicellular एकपेशीय, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजेच स्वयंपोषी सजीव. थर्ड वन, photosynthesis is carried out with the help of the chloroplast present in the cell. Here पेशीतील हरितलवकांच्या सहाय्यानं प्रकाश संश्लेषण करतात. सो दॅट्स वाय these algae is autotrophic. For example, chlorella, Chlamydomonas. Very few species of algae are unicellular. Most of them are multicellular and visible with naked eyes. शैवालाच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून ते नुसत्याच आपल्या डोळ्यांनी दिसू शकतात. अँड द लास्ट वन इज द व्हायरसेस, विषाणू. साईज अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर to 100 नॅनोमीटर. Generally, viruses are not considered as living organism, or they are said to be organism at the age of living and non-living. They are studied under microbiology. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असं म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास हा सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with the electron microscope. बघा, विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीनं लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच ते दिसू शकतात. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA. तर स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड किंवा रायबोन्यूक्लिक आम्ल किंवा RNA, रायबोन्यूक्लिक आम्ल पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचं आवरण असतं. दिस व्हायरस मेड फ्रॉम DNA और RNA. प्रोटीन सिंथेसाइज करण्यासाठी याचा वापर देखील केला जातो. प्रथिनांची निर्मिती करण्यासाठी DNAचा आणि RNAचा वापर केला जातो आणि त्याच DNA आणि RNAमध्ये स्वतंत्र कणाच्या रूपात हा व्हायरस त्या ठिकाणी आढळून येतो. थर्ड पॉईंट, व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल्स अँड viruses survive only in living plant or animal cells and produce their own proteins with the help of host cell and create their numerous replica. Then they destroy the host cell and become free. These free virus again infect new cells. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्ये ते राहू शकतात. व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स मीन्स विषाणू हे फक्त आणि फक्त या ठिकाणी आपल्याला काय आढळून येतात, तर ते वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. या पेशीच्या मदतीनं विषाणू स्वतःचं प्रथिने बनवतात. पहा, तर काय करतात, ज्या पेशीमध्ये राहिलेल्या असतात तिच्याच मदतीनं स्वतःला आवश्यक असणारे प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात आणि त्याच सेल्समध्ये स्वतःच्या न्यूमरस रिप्लिका म्हणजेच त्यांच्यासारख्याच हुबेहूब असणारे इतर व्हायरस त्या ठिकाणी निर्माण केले जातात. देन ते डिस्ट्रॉय द हॉस्ट सेल्स, आणि ज्या पेशीचा आधार घेऊन त्या ठिकाणी प्रथिनांची निर्मिती करून स्वतःसारखी हुबेहूब असंख्य व्हायरस निर्माण करून
जिच्यामध्ये तिलाच नष्ट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतो. तर these are the free virus against infect new cells. Viruses cause many disease to plant and animals. विषाणूमुळं वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होऊ शकतात. सो लास्ट पॉईंट, डू यू नो, ह्या ठिकाणी ह्युमन मानवाला पोलिओ विषाणू, इन्फ्लुएन्झा विषाणू, HIV, त्याला आपण एड्स म्हणतो, इत्यादी विषाणूंचा घातक मारा आपल्यावरती होऊ शकतो. आपण पाहिलेलं आहेत उदाहरणं त्याची. देन कॅटल्स पिकोर्ना व्हायरस, इन प्लांट्स टोमॅटो, विल्ट विषाणू, विल्ट व्हायरस, टोबॅको मोझॅक व्हायरस म्हणजे तंबाखू मोझॅक विषाणू, बॅक्टेरिया, बॅक्टेरोफेज व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. या ठिकाणी बॅक्टेरोफेज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. तर ह्या ठिकाणी इंटरनेट माय फ्रेंड कलेक्ट पिक्चर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिफरंट मायक्रोब्स टू प्रिपेअर अ चार्ट. विविध सूक्ष्मजीवांची चित्र तुम्ही इंटरनेटच्या सहाय्याने मिळवून त्यांच्या वैशिष्ट्याबद्दलची माहिती घेऊन एक तक्ता तयार करायचा आहे. धन्यवाद.